सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आजचा विषय असा आहे, जरांगे पाटलांनी जो घोषित केला का मला आरक्षण मिळालं करून, जी आर मंजूर झालं. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही गायगरीब जनतेला अंधारात ठेवू नका. कारण लोक तुम्हाला अंधारात ठेवतात हे तुम्हाला काहीच कळत नाही. एवढ्या वर्ष सत्ता केली काँग्रेसनी. शरद पवार साहेबांनी आजपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती काहीच रिप्लायच दिली नसेल. पण तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटवरती ते तुम्हाला उपोषण बदल्यावरती तुम्हाला जो जी आर दिला आहे, तो जी आर कुठल्या पद्धतीचा आहे त्याची चाचणी केलीत का तुम्ही आधी? सरसकट त्यात कुळबी लिहिलेलं आहे का? का ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण देणं असं लेखी दिलेलं आहे का तुम्हाला? मग तुम्हाला समजत नाही आहे का का तुम्ही तुमच्याबरोबर आज एवढी जनता आहे, त्या जनतेचा विश्वासघात का करता? करू नका तुम्ही. जर तुम्हाला जर त्यांचं लिडरशिप करायचंच असेल किंवा त्यांचं भलं करायचं असेल तर तुम्ही संविधान वाचा. आज बाळासाहेब तुमच्याकडे पहिल्या उपोषणाला तुम्हाला भेटायला आलेले. तुम्हाला उपोषणच्या माध्यमातून ते सहकार्य करायला तयार होते आणि अजून देखील आहेत. पण ते तुमच्यापासून दूर का झाले? कारण का त्यांना असं डाऊट आहे, कन्फर्म माहिती होतं का तुम्ही गरिबांना कुठेतरी अंधारात ठेवशू आणि तुम्ही स्वतःची मनमर्जी करशू. आज जे तुम्ही एक मोर्चा बहुमोर्चा काढलात ना, ते मला वाटत नाही का गरिबांसाठी काढलात करून. याचं कारण का, ज्या जी आरची चाचणी केलीत नाही का कुठल्याही पक्षाने तुम्हाला त्यात हे नाही केलं, तरीसुद्धा तुम्ही तो गुलाल उधळून निघून गेलात. पण त्याची पहिल्या प्रथम चाचणी करायला पाहिजे होती आणि ही केलीच नाही तुम्ही. आणि मग सांगता व एकाला दोषी करण्यापेक्षा पुऱ्या भारतामध्ये आज काँग्रेसचं किती वर्ष राज्य होतं? शरद पवार साहेब एवढे वर्ष होते का त्यांनी आरक्षण देऊ शकले नाही? त्यांच्याकडे सत्ता नव्हती का? अजितदादा पवारकडे नव्हते का काँग्रेसमध्ये? त्यांच्याकडे सत्ता नव्हती का? मग का दिलं नाही मराठ्यांना आरक्षण? ही वेळ आली असती का तुमच्यावरती? पण एकच व्यक्तीला तुम्ही टार्गेट करता, ते करू नका. आणि गरीब जनतेला मारण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. कारण आम्ही संविधानाच्या हिशोबाने चालणार आहोत. कारण आम्हाला शांतीची लढाई करता येते आणि जिंकता देखील येतं. का बाबासाहेबांनी जे सहन केलं, तो विरोध करून क्रोध करून कुठल्या गोष्टी हे केल्यात नाही आहेत. शांतीने सर्व जग जिंकलं. त्यांच्यावरती कमी अन्याय झाला का? तुमच्यापेक्षा तुम्ही सांगता आमच्यावरती अन्याय होतोय, गरीब आम्ही मरतोय. हो, तुम्ही किती किती त्याच्यावरची 10 पटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी